महाराष्ट्रात जमिनीच्या धारणेचे म्हणजे अधिकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे वर्ग एक म्हणजे अनियंत्रित सत्ता प्रकार आणि दुसरा आहे वर्ग दोन म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार. आता नियंत्रित आणि अनियंत्रित या शब्दावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की नियंत्रित सत्ता प्रकाराच्या जमिनी असतात त्याच्या धारणेमध्ये, उपभोगामध्ये, हस्तांतरणामध्ये कोणतं ना कोणतं नियंत्रण असतं. त्याची खरेदी विक्री करण्यात, हस्तांतरण करण्यात कोणते ना कोणते निर्बंध असतात. आणि म्हणून जेव्हा वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित केल्या जातात, तेव्हा ती सगळी बंधनं नाहीशी होतात आणि त्या जमिनीचा खुला व्यवहार किंवा हस्तांतरण वगैरे करणं शक्य होतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीत वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये जर करायची सोय असेल, तर तसं करणं किंवा त्याचा लाभ घेणं हे केव्हाही श्रेयस्कर. याच संदर्भात दिनांक 4 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करून नवीन नियम जाहीर केलेले आहेत. आता हे कशा संदर्भात आहेत? तर महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा या कायद्या अंतर्गत हे नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, जाहीर करण्यात आलेले आहेत किंवा बनवण्यात आलेले आहेत. म्हणजे हे जे नियम आहेत आणि या ज्या नियमांअंतर्गत प्रसिद्ध झालेली अधिसूचना आहे, त्याचे लाभ फक्त या कायद्या अंतर्गत ज्या वर्ग 2च्या जमिनी आहेत, त्यांच्या पुरतेच मर्यादित आहेत. आता महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा म्हणजे नक्की काय? तर ॲग्रीकल्चरल लँड सीलिंग ऑन होल्डिंग ॲक्ट. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीने जास्तीत जास्त किती शेतजमीन धारणा करावी किंवा धारण करावी किंवा त्याच्या मालकीची असावी याच्यावर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. आणि त्या निर्बंधापेक्षा जेव्हा जास्त जमीन एखाद्या व्यक्तीकडे आढळते, तेव्हा ती शेतजमीन सरकार जमा केली जाते आणि नंतर सरकारद्वारे गरजू जे घटक असतात त्यांना ती जमीन देण्यात येते. साहजिकपणे ही जमीन सरकारकडनं एका विवक्षित उद्देशाकरता देण्यात येत असल्यामुळे ही जमीन देताना त्याच्यावर निर्बंध असतात आणि म्हणून ती जमीन वर्ग 2 ची असते. तर आता महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा यातील कलम 27 नुसार वर्ग 2 तत्वावर ज्या जमिनी दिलेल्या आहेत, त्या वर्ग 1 करण्याकरता या नियमांचा फायदा आपल्याला घेता येईल. आता हा नियम कोणाकोणाला लागू आहे? तर एखाद्या व्यक्तीला जमीन प्रदान झाल्यापासनं त्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन झालेलं नसेल, तर 10 वर्षांनी त्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून घेता येतील. म्हणजे आज आपण 4 मे 2026 रोजीची जर अधिसूचना बघत असू, तर 4 मे 2016 किंवा त्याच्या पूर्वी ज्या लोकांना अशा जमिनी वर्ग 2 तत्वावर मिळालेल्या आहेत आणि त्यांनी त्या जमीन मिळण्याच्या कोणत्याही अटी आणि शर्तींचं उल्लंघन केलेलं नसेल, त्या सगळ्या लोकांना या नियमाचा फायदा करून घेता येईल. मग पुढचा प्रश्न आहे, समजा अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालं असेल तर काय? तर आधी ते उल्लंघन जे झालेलं आहे ते नियमानुकूल करून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर या नियमांचा फायदा घेता येईल. म्हणजे ज्यांनी कोणताही भंग केलेला नाहीये, त्यांना या नियमांचा थेट फायदा मिळेल. ज्यांनी काही ना काही भंग केलेला आहे, त्यांना आधी तो भंग नियमानुकूल करून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर त्यांना या नियमाचा फायदा होईल. आता याची प्रक्रिया कशी आहे? तर याकरता संबंधित अर्ज जो आहे, तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर याबाबतीत कोणत्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन वगैरे झालंय का? याबाबत जिल्हाधिकाऱ्याने 3 महिन्यात तपासणी करायची आहे आणि जर उल्लंघन असेल आणि नियमानुकूल झालेलं असेल किंवा उल्लंघन नसेलच, तर 15 दिवसात वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करायचे आदेश पारित करणं अपेक्षित आहे. आता साहजिकपणे या ज्या जमिनी वर्ग 2च्या वर्ग 1 होणार आहेत, हे कोणतंही सरकार फुकट काही करणार नाही. त्याचप्रमाणे या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करताना सुद्धा अधिमूल्य म्हणा, नजराणा म्हणा आपल्याला भरायला लागणार आहे. तर त्याचा दर किती आहे? तर महापालिका वगैरे अशा शहरी भागामध्ये जर त्या जमिनी असतील, तर त्याचं शासकीय मूल्याच्या 30% इतका अधिमूल्य किंवा नजराणा वगैरे भरायला लागेल आणि इतर ठिकाणी जर त्या जमिनी असतील, तर शासकीय मूल्याच्या 25% इतकी रक्कम भरायला लागेल. म्हणजे एखाद्या जमिनीची किंमत समजा 10 लाख असेल आणि ती महापालिका वगैरे क्षेत्रात असेल, तर साधारणतः 3 लाख रुपये भरायला लागतील आणि ती जर महापालिका वगळता इतर क्षेत्रात असेल, तर 2.5 लाख रुपये भरून आपलं काम होईल. आता या सगळ्या नियमांचा फायदा ज्या लोकांना अशा वर्ग 2च्या जमिनी मिळालेल्या आहेत, त्यांनी लवकरात लवकर घेतला पाहिजे. बऱ्याच लोकांना आता असा प्रश्न पडेल, की मग याचा जी-आर कधी येणार आहे? कधीही येणार नाही.
कारण जी-आर म्हणजे शासन निर्णय, अधिसूचना, अध्यादेश या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. प्रत्येक गोष्टीकरता जी-आर येत नसतो. प्रत्येक गोष्टीकरता जी-आर कधी येणार असा प्रश्न अनेक मूर्ख लोक विचारत असतात. त्या मूर्खांमध्ये कृपया तुम्ही सामील होऊ नका. कारण महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीच्या अनुषंगाने शासनाला जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर करून शासनाने ही अधिसूचना काढलेली आहे. मग अधिसूचना काढली म्हटल्यावर त्याच्यावर ते नियम जे लागू झालेले आहेत, त्या नियमाप्रमाणे कारवाई आता सुरू होईल. त्याचा स्वतंत्र जी-आर येणं हे आवश्यक किंवा क्रमप्राप्त नाही. एखाद्या गोष्टीच्या अजून स्पष्टीकरणाकरता जी-आर किंवा शासन निर्णय येऊ शकेल, पण तो येईलच किंवा तो आल्याशिवाय काम सुरूच होणार नाही, अशा गैरसमजात कृपया तुम्ही राहू नका. कारण एखाद्या गोष्टीची अधिसूचना काढण्याचे जर सरकारला अधिकार असतील आणि तशी अधिसूचना जर त्यांनी काढली असेल, तर त्या अधिसूचनेनंतर त्या अधिसूचनेप्रमाणे कार्यवाहीला सुरुवात होते. त्याच्यात पुढच्या कोणत्याही गोष्टींची पूर्तता करायची आवश्यकता नसते. अजून एक महत्वाचं म्हणजे हा जो निर्णय आहे किंवा ही जी अधिसूचना आहे, ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा या अंतर्गत ज्या जमिनी वर्ग 2 तत्वावर दिलेल्या आहेत, त्यांनाच लागू आहे. इतर कोणत्याही वर्ग 2 जमिनींना या तरतुदी लागू नाहीत. याचा फायदा त्यांना घेता येणार नाही. कारण आपल्या राज्यामध्ये वर्ग 2 च्या जमिनींचे अनेक प्रकार आहेत. मग प्रत्येक वर्ग 2 च्या जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याची पद्धत, प्रक्रिया आणि शक्यता वेगवेगळी आहे. मग या बाबतीत आपण हे कायम ध्यानात ठेवलं पाहिजे, की ही जी अधिसूचना आहे, ती फक्त त्या कायद्यापुरती आणि त्या कायद्या अंतर्गत वर्ग 2 च्या ज्या जमिनी मिळाल्या, तेवढ्यापुरती मर्यादित आहे. ही समस्त जमिनींना लागू होणार नाही. पण त्या कायद्याअंतर्गत जर तुम्हाला वर्ग 2 जमीन मिळाली असेल, तर ती वर्ग 1 करण्याची संधी तुम्हाला आता उपलब्ध आहे आणि त्या संधीचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि तुमची वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करून घेऊ शकता. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.